अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. वॉशिंग्टन डीसी मधील प्रतिष्ठित वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर दरम्यान हा प्रकार घडला. रात्रीचे सुमारे 8:45 वाजले होते, जेव्हा जगभरातील दिग्गज पत्रकार, राजकीय नेते आणि सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ट्रम्प आपले भाषण सुरू करण्याच्या तयारीत असतानाच हॉटेलच्या लॉबी परिसरात अचानक गोळीबाराचे 5 ते 8 आवाज ऐकू आले आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला हे आवाज फटाक्यांचे वाटले, मात्र काही क्षणातच सुरक्षा यंत्रणांची पळापळ सुरू झाली आणि तो गोळीबार असल्याचं स्पष्ट झालं. सुदैवाने ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी ट्रम्प मुख्य बॉलरूमच्या आत सुरक्षित होते. परंतु गोळीबाराचा आवाज इतका मोठा होता की आतमध्ये उपस्थित असलेल्या शेकडो पाहुण्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेक पत्रकार आणि पाहुणे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टेबल खाली लपले, तर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ हॉल रिकामा करण्यास सुरुवात केली. गोळीबाराचा पहिला आवाज येताच युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिस सक्रिय झाली. सुरक्षा रक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता डोनाल्ड ट्रम्प, प्रथम महिला मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. नॅशनल गार्डच्या जवानांनी तात्काळ संपूर्ण इमारतीचा ताबा घेतला आणि हॉटेलला बंद केलं. या घटनेत एक सुरक्षा अधिकाऱ्याला गोळी लागली, मात्र सुदैवाने त्याने बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं असल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि स्थानिक पोलिसांनी वेगाने कारवाई करत गोळीबार करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात या हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचं नाव कोल थॉमस ॲलन असल्याचं समोर आलंय. तो कॅलिफोर्नियातील टोरेन्स येथील रहिवासी असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडलाय, ज्यात शॉटगन, हँडगन आणि धारदार शस्त्रांचा समावेश होता. FBI सध्या या हल्ल्यामागील नेमका हेतू काय आणि कट काय होता याचा सखोल तपास करते. हल्लेखोर कोल थॉमस ॲलन याच्याबद्दल समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक आहे. तो कोणताही सामान्य गुन्हेगार नसून अत्यंत उच्च शिक्षित इंजिनियर आणि कॉम्प्युटर सायंटिस्ट आहे. एलेन हा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारख्या नामवंत संस्थेचा माजी विद्यार्थी असून त्याने 2017 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि नंतर मास्टर्स डिग्री मिळवली होती. विशेष म्हणजे त्याचे नासाशी देखील कनेक्शन असल्याचं उघड झालंय. त्याने नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये अंडर ग्रॅज्युएट रिसर्च फेलो म्हणून काम केलं होतं आणि 2016 मध्ये एक रोबोटिक वाहन डिझाईन स्पर्धाही जिंकली होती. इतकंच नाही तर त्याने लॉस एंजलिसमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून काम केलं होतं, जिथे त्याला टीचर ऑफ द मंथ म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. त्याने काही प्रसिद्ध व्हिडिओ गेम्स देखील डेव्हलप केलेत. राजकीय दृष्ट्या तो सक्रिय होता आणि त्याने 2024च्या निवडणुकीदरम्यान कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी $25ची देणगी दिल्याची माहितीही समोर आली. अशा एका बुद्धिमान व्यक्तीने राष्ट्राध्यक्षांवर हल्ल्याचा प्रयत्न का केला, हा आता अमेरिकन यंत्रणांसमोर मोठा प्रश्न आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हा काही पहिलाच हल्ला नाही. गेल्या काही वर्षात त्यांच्यावर अनेक वेळा प्राणघातक हल्ले आणि धमक्यांचे प्रकार उघड झालेत. 13 जुलै 2024ला पेन्सिल्व्हेनियातील बटलर येथे झालेल्या रॅलीत थॉमस क्रूक्स नावाच्या तरुणाने त्यांच्यावर गोळीबार केला होता, ज्यात ट्रम्प यांच्या उजव्या कानाला इजा झाली होती. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये फ्लोरिडातील त्यांच्या गोल्फ क्लबवर रायन वेस्ली रॉथ याने हत्येचा प्रयत्न केला होता. फेब्रुवारी 2026 मध्ये मार ए लागो येथे एका सशस्त्र तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ठार केलं होतं. याशिवाय इराणशी संबंधित हत्येचे कट, अनेक पत्र पाठवणं आणि विमानाच्या हवाईचे हद्दीचे उल्लंघन अशा अनेक घटनांची मालिकाच ट्रम्प यांच्या भोवती राहिली आहे. मात्र व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर सारख्या 100 वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या आणि अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कार्यक्रमात अशा प्रकारची सुरक्षा त्रुटी निर्माण होणं हे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचं मोठं अपयश मानलं जातंय. बॉलरूम बाहेरील लॉबी सारखा सार्वजनिक भाग असुरक्षित राहिल्याने या हल्लेखोराला तिथे पोहोचणं शक्य झालं, ज्यामुळे आता संपूर्ण अमेरिकन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. दरम्यान या हल्ल्याबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.